नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे नागपूर पोलीस भरती ग्राउंड जे सुरू आहे सध्या विद्यार्थ्यांचं, तर त्याचे ग्राउंडचे मार्कचं आपण ॲनालिसिस करत आहोत. त्याच्यामध्ये रँकनुसार विद्यार्थ्यांचे मार्क आपण ॲनालिसिस करत आहोत, की विद्यार्थ्यांना कसे-कसे मार्क पडत आहेत, 40पेक्षा जास्त किती विद्यार्थ्यांना पडत आहेत, 35 ते 39 मध्ये किती आहेत, त्याच्यानंतरनं 31 ते 34 मध्ये किती आहे, 30 ते 34, त्याच्यानंतर फेल वगैरे किती आहेत, याचं सगळ्यांचं ॲनालिसिस करत आहोत आणि त्याच्यावरनं आपण कट ऑफ किती राहू शकतो, याचं एक हे करत आहोत, स्पष्टीकरण देत आहे मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण जर बघितलं तर मी दररोजचे 19 तारखेपासून 28-29 तारखेपर्यंत दररोजचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर 29 तारखेला जर बघितलं तर हे मुलांचं होतं ग्राउंड. तर 29 तारखेला जर बघितलं तुम्ही तर टोटल विद्यार्थ्यांनी ग्राउंड दिलेलं आहे ते विद्यार्थी आहेत 1252 विद्यार्थी आहेत हे. आता याच्यामध्ये मी काय केलं की याला ॲनालिसिस केलेला आहे, एक्सेल शीटमध्ये कन्वर्ट केलेली आहे ही विद्यार्थ्यांची यादी. ही आहे. तर आज 48 मार्कांचे 2 टॉपर आहेत. सोहेब आणि शुभम यांनी काय केलं की टॉप केलेला आहे आजच्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर 47 मार्कांचे जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 46चे बघितले तर 1, 2 विद्यार्थी आहेत. 45चे जास्त विद्यार्थी तुम्हाला दिसत आहेत इथे जर बघितलं तर 45 मार्कांचे. तर हे विद्यार्थी आहेत 27. त्याच्यानंतरनं 44चे 2 विद्यार्थी आहेत. आता जर 3 विद्यार्थी आहेत. आपण जर बघितलं 40 पेक्षा जास्त किती आहेत, जर हा आकडा जर बघितला आपण तर तो होतो जवळपास 191 विद्यार्थी जे आहेत, 191 विद्यार्थी आहेत ते 40 ते 50च्या दरम्यान आहेत. 40 ते 50च्या दरम्यान आहेत आणि जर बघितलं आपण त्याच्यानंतरनं जर खाली गेलो तर 39 ते 35 याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर इकडे तुम्हाला जास्त विद्यार्थी दिसतील. तर हे आहेत 262 विद्यार्थी आहेत. 262 विद्यार्थी आहेत. हे आहेत 39 ते 35 याच्यामध्ये आहे आणि 30 ते 34 मध्ये जर आपण बघितलं 30 ते 34 तर हा आकडा बघत आपण किती आहे ते त्याच्यानुसार पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करू की कसं ट्रेंड आहे मार्कांचा विद्यार्थ्यांचा. तर हे 316 विद्यार्थी आहेत. 316 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी आहेत. हे आहेत 30 ते 34च्या दरम्यान आणि फेल किती झालेत ते बघत आपण. फेल म्हणजे जे विद्यार्थी 24 पेक्षा कमी मार्क आहेत ते सगळे फेल विद्यार्थी आहेत. तर ही आकडा खूप जास्त आहे. दररोज याचा आकडा जास्तच राहतो. तर हे आहेत 331 विद्यार्थी आहेत. 331 विद्यार्थी आहेत. तीनशे 31 विद्यार्थी हे फेल आहेत. आता याच्यानुसार जर आपण ॲनालिसिस केली तर टोटल जर बघितले आपण टोटल तर हे आहेत 1252 विद्यार्थी आहेत. आजच्या दिवशी 1252 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं ग्राउंड दिलेलं आहे आणि यांचं जर आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलं तर 191 विद्यार्थी जे आहेत 191 विद्यार्थी हे जर पाहिले तर जवळपास 15% विद्यार्थी जे आहेत 15% विद्यार्थी हे आहेत. त्याच्यानंतर 35 ते 39 262 विद्यार्थी आहेत. तर हे होत आहेत 20% विद्यार्थी. 20 म्हणजे 21% आहेत हे 21% विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 316 हे सगळ्यात जास्त आहेत 316 विद्यार्थी. तर हे होत आहेत 25% विद्यार्थी. हे 25% विद्यार्थी आहेत आणि फेलचं प्रमाण जर बघितलं तर 331 विद्यार्थी आहेत. तर हे जवळपास 26% विद्यार्थी आहेत. 26% विद्यार्थी हे फेल झालेले आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला समजून जाईल की बघा की 40 पेक्षा जास्त ही बराच आकडा आहे. त्याच्यानंतर
39 ते 35 च्या दरम्यान 21% आहे. तर कट ऑफ तुमचा इथून इथपर्यंत असू शकतो काही कॅटेगरीचा. काही मुलींच्या बाबतीत जर बघा तर ऑलमोस्ट सगळ्या विद्यार्थिनी जे आहेत ते क्वालिफाईड होण्याचे चान्सेस आहेत. सध्या तरी मुलींचे ग्राउंड झाले नाहीत, पण जिथं जसं जसं ट्रेंड पाहता त्याच्यानुसार बघा की मुली ऑलमोस्ट सगळ्या ग्राउंडला क्वालिफाय होत आहेत. तर कट ऑफ मी ऑलरेडी सांगितलेलं की 35 ते 40च्या दरम्यान असू शकतो, 39च्या दरम्यान. आणि बाकी काही कॅटेगरीचा जो आहे तो 30 ते 34च्या दरम्यानही असू शकतो. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.